नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आपण या बाउलमध्ये हे पोहे घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे ग्राइंड करून घेणार आहोत. यामध्ये 1/3 कप रवा घालते. आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मी ग्राइंड करून घेते. खूप पाणी घालायचं नाही आहे. आणि हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते, म्हणजे आपल्याला याचं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये दही घालते 1 चम्मच, सोडा घालते, आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ घालते. त्यामध्ये गाजराचे काप घालते, कांदा बारीक कापलेला, मिरची आणि कोथिंबीर. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. दहा मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान फुलेल. 10 मिनिटानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि मिश्रण हे छान फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण या टोस्टरमध्ये हे मिश्रण घालून देणार आहोत. यामध्ये मी थोडंसं तेल घालते. आणि आपण हे शेकून घेणार आहोत. आणि हे दोन्ही बाजूने आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे. आणि आपण हे छान खमंग शेकून घेतले दोन्ही बाजूने. आपण आता गॅस बंद करून देणार आहोत. आणि नाश्त्याचा पदार्थ हा तयार आहे. आणि हा तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉससोबतही खाऊ शकता. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.